नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करतो आपल्या यूट्यूब ब्लॉगवर. 1.5 वर्षानंतर मी आता ब्लॉग परत स्टार्ट करायचा विचार करतो आहे, कारण थोडा भरपूरच गॅप झाला आहे. तर आता आजपासून स्टार्ट करतो आहे मी. बघूया काय कसं येईल काय येईल. चॅलेंज असं असेल की मी ते करू शकेल का, सगळ्यात इम्पॉर्टंट. तर मला असं विचार करतो मी की कन्सिस्टंटली थोडंसं ब्लॉगिंग करत राहावी, जेणेकरून व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर्स वाढतील. जर हे 1.5 वर्ष जर मी हा गॅप घेतला नसता तर माझे सबस्क्रायबर आरामात 1000-1500च्या आसपास तर गेले असते. पण काय नाही, थोडा उशीर झाला आहे, पण आपण परत सुरुवात करू. खाली आलो जरा उन्हात बसायला. आत्ता वाजले ॲक्च्युली 11:30. या टायमिंगला उन्हात म्हणजे उन्हामध्ये नाही यायला पाहिजे, पण सध्या असं वातावरण येतं थंडीचं की खूप बेकार. म्हणजे बाहेर एवढं वाटत नाही आहे थंडी, गार हवा चालू आहे, पण घरामध्ये असं वाटतं आहे की शिमला मनाली झालं आहे इतकं आहे. आणि ऋताला खूप कफ पण झाला आहे ना, सो मग तिला जरा खाली घेऊन आलो. जरा उन्हात तिला बरं वाटेल, थंडी वाजणार नाही. आणि माझ्या आईला पण भरपूर कफ झाला आहे, रात्रभर झोपलेली नाही आहे खोकल्यामुळे. म्हणून म्हटलं जरा उन्हात येऊन बसावं, जरा थंडी जाईल अंगातली. 15-20 मिनटं खाली बसतो आणि मग मी वर जाऊ. त्यामुळे ऋता अशी खेळते माझ्या अंगावर, इकडून तिकडे. तिच्या डोळ्यावर ऊन गेलं की तिचे डोळे डायरेक्ट बंद होतात, माझ्या डोळ्यांवरच गेलेत. हाय ऋता, हाय हाय. तिला असं वाटतं व्हिडिओ कॉलला ये बेटा, रेकॉर्डिंग करतो मी. ओके. लंच झाला आहे माझं ऑफिसचं कामं चालू आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सोमवार असल्यामुळे साहजिकच आहे. त्यात पुण्यातली अशी कंडिशन आहे सध्या की एवढं बेकार थंडी आहे मागच्या 4-5 दिवसापासून, आणि हा आठवडा अजून थंडी राहणारच आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळे आजारी पडलो आहे. पण ठीक आहे, रिकवर होऊ थोडे. आणि अशी कंडिशन आहे माझी सध्या, पण ठीक आहे. आणि काम करता असं चालूच आहे. 2 मिनिट. A few moments later. खूप बेकार खोकला आला होता, तर गेला आहे. पाणी वगैरे पिलं आहे. तर मी आता थोडं राऊंड मारतो आहे, कारण खूप वेळ झाला बसलो होतो, काम करत होतो. आणि एक म्हणजे असं प्रत्येकानेच केलं पाहिजे ॲक्च्युली, कारण घरी बसून काय होतं आहे, आपल्या हालचाल होत नाही आणि मग वजन वाढत जातं. त्याच्यामुळे आता थोडंसं चालणं 5 मिनटं चालायचं, परत बसायचं, परत आपलं काम करायचं, हेच रुटीन आहे. पाणी पित राहायचं. आमच्या आता झोपायची वेळ झाली आहे, सो झोक्याला आता ऋताला मी टाकलं आहे, तिला झोपवतो आणि मग माझे कामं कंप्लीट करतो जरा. 2000 years later. आता वाजलेत मित्रांनो 2:30. ऋता पण झोपली आहे 2 वाजताच. 3 वाजता माझा कॉल आहे, आणि ती झोपलेली असताना मला बऱ्यापैकी माझी कामं उरकून घ्यायची आहेत, जी काही माझी ऑफिसची कामं उरलेली असतील जे काही. कारण ती उठली की ती फक्त पप्पा म्हणजे ऑल द टाईम मीच पाहिजे असतं तिला. सो ती झोपली तोपर्यंत मला पटकन कामं उरकवायची आहेत, आणि मग तिच्यासोबत तिला सांभाळावं लागेल थोडंसं, म्हणजे काम करत सांभाळावं लागेल. असं संध्याकाळ होते. आणि मग त्याच्यानंतर सेम रात्रीचे प्रोग्राम की तिला औषधं द्या, जेव घाला, आणि मग परत झोपा, ह्याच्यातच 12 वाजता. तर रोजचं हेच डेली रुटीन चालू आहे. त्यामुळं ह्याच्या व्यतिरिक्त तर काही तुम्हाला सध्या बघायला मिळणार नाही. पण मे बी जर नवीन काही कंटेंट असलं तर डेफिनेटली मी शूट करून तो टाकणार. स्नेहल, कोरा चहा मिळेल का? कोरा चहा पिझ्झा मित्रांनो. काय म्हटली? पोहे का? ऋतासाठी. ओके, ऋतासाठी पोहे. माझं काम तर थोडंसंच झालं आहे, पण आमच्या मॅडम उठलेल्या आहेत झोपेतून, आणि त्यांचा जप चालू झाला आहे. काय? पा नुसता पा करायचं. काय मला खबर ते. चला, तिथं चालू राहील. तिच्या स्नेहल चहा बनवेल तोपर्यंत थोडंसं काम पुढे ढकलू आपलं. मित्रांनो, मी आता आलो चरोली फाट्याला, तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे, गोरेला गेला आलो आहे माझ्या भावाला. आता येतो आहे ऑफिसवरून, त्याला यायला अजून 5 मिनटं आहे. पण हे सांगायचं, एवढी बेकार थंडी आहे की एवढं घालूसुद्धा मला थंडी वाजते. इथून गार लागतं आहे. परत कानात हेडफोन आहे की कानाला जास्त हवा लागू नये म्हणून. पण थंडी आज बेकार आहे. तो आला, त्याला यायला अजून 5 मिनटं आहे. तो आला की जाईल घरी, मी तोवर त्याचा वेट करतो. आलो आहे मी पार्किंगमध्ये, जरा वॉक करतो आहे 10-15 मिनटं. जेवण झालेलंच होतं, त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनटं चालू म्हटलं, जेणेकरून थोडं पचन पण होईल. आणि जरा आजचं वॉकिंगचं पण माझं बऱ्यापैकी टार्गेट जे आहे 3-4 हजार
स्टेप्स ते माझं कंप्लीट होईल. तर बघू. आणि हा ब्लॉग मी आता इथंच थांबवतो कारण मी आता ह्याच्यानंतर काही शूट नाही करणार आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय.